व्हिडिओ एडिटिंग ही अशी एक स्किल आहे जी तुमच्या व्हिडिओला व्हायरल करण्यात खूप मोठी भूमिका बजावते आणि या व्हिडिओमध्ये आपण सुरू करणार आहोत एडिटिंग मास्टर सिरीज। बेसिकली अलर्ट मोशन हे ऍप्लिकेशन एक मोबाईल ऍप्लिकेशन आहे, पण यावरून तुम्ही पीसी लेवल सारखी खतरनाक एडिटिंग करू शकता। तुम्ही अलर्ट मोशन याआधी वापरला असेल किंवा नसेल त्याने काहीही फरक पडत नाही, कारण अशा प्रकारची एडिटिंग करण्यासाठी तुमचा बेस मजबूत असणे गरजेचे आहे। जर बेस क्लिअर नसेल तर अशी एडिटिंग तुम्ही कधीच करू शकणार नाही। म्हणून आपण या सिरीज मध्ये बेसिक पासून प्रो लेवल पर्यंत जाऊ, म्हणजेच इतके प्रो व्हाल की कोणताही व्हिडिओ पाहिला तर त्याची एडिटिंग तुम्हाला सहज समजेल। या एडिटिंग मास्टर सिरीजच्या शेवटी तुम्ही बनाल नूब ते मास्टर, आणि हा कोर्स तुम्हाला पूर्ण इंटरनेटवर कुठेही मिळणार नाही, म्हणून याला फ्री समजून लुटून घ्या। वेलकम टू द फर्स्ट एपिसोड ऑफ एडिटिंग मास्टर सिरीज। तर मग बेसिक पासून सुरुवात करूयात। आता तुम्ही अलाइट मोशन ओपन केलं का? ओपन केल्यानंतर तुम्हाला आपल्याला 5 बटन्स पाहायला मिळतात। पहिलं होम, दुसरं ट्युटोरियल, तिसरं प्लस, चौथं प्रोजेक्ट आणि पाचवं होम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा ऑप्शन म्हणजे इंटरफेस जो असेल तो पाहायला मिळतो, पण याचा काहीच उपयोग नाही। ट्युटोरियल्स मध्ये गेलात तर जे नवीन ट्युटोरियल्स असतात ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील, पण याचा देखील फारसा आपण उपयोग करणार नाही, कारण मी तुम्हाला सर्व शिकवणार आहे। यानंतर प्लस कडे आपण नंतर जाऊ। प्रोजेक्ट्स मध्ये गेल्यानंतर तुम्ही जे काही प्रोजेक्ट्स तुमचे बनवले असाल किंवा सेव्ह केले असाल ते तुम्हाला इथे पाहायला मिळतात। त्यानंतर जाऊ टेम्पलेट्स मध्ये। टेम्पलेट्स मध्ये आपल्याला बरं काही इथलं यूज नाही करायचं आहे, फक्त एक महत्वाचा पॉइंट येतो XML फाईल। जर दोन मोबाईल असतील, एका मोबाईल मध्ये तुम्ही व्हिडिओ एडिट केला आणि तोच व्हिडिओ तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मोबाईल मध्ये पाठवायचा असेल तर सिंपली तुम्ही XML फाईल मध्ये एक्सपोर्ट करायचा आहे आणि तो तुमच्या दुसऱ्या मोबाईल मध्ये शेअर करायचा आहे। शेअर केल्यानंतर त्या मोबाईल मध्ये जर तुम्ही ती XML फाईल तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला तिथे सिंपली तोच व्हिडिओ त्या मोबाईल मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल। तर यानंतर आपण जाऊ प्लस आयकॉन वरती। प्लस आयकॉन वरती आल्यानंतर आपल्याला इथे रेशोज खूप पाहायला मिळतात, पण यामधला 16:9 किंवा 9:16 अशा पद्धतीने तुम्ही दोन्हीपैकी रेशो सिलेक्ट करू शकता। नॉर्मल व्हिडिओ बनवण्यासाठी 16:9 आणि रील्स किंवा शॉर्ट्स बनवण्यासाठी 9:16। तर यानंतर 16:9 मध्ये तुम्हाला इथे नेमचे प्रोजेक्ट कोणते एक नेम आपण अशा पद्धतीने सर्च म्हणजे लिहून घेऊ। अशा पद्धतीने मी लिहून घेतो, तुम्ही देखील तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही लिहून घेऊ शकता। रिझोल्युशन जर तुमचा 4K मध्ये फोन सपोर्ट करत असेल तर 4K, बट 1000 म्हणजे 1080 FPS बास आहे। फ्रेम रेट 30 FPS असू देत। बॅकग्राऊंड तुमच्यानुसार चॉईस तुमची आहे, व्हाईट किंवा कोणतेही सिलेक्ट करू शकता। यानंतर आपल्याला इथे खूप काही ऑप्शन्स पाहायला मिळतात, वरती खाली मध्ये तुम्हाला जो मेन व्हिडिओचा जो असेल तर अशा पद्धतीने आपल्याला इंटरफेस पाहायला मिळतो। तर अशा पद्धतीने व यानंतर आपण काय करूयात, इथे आपल्याला प्लस आयकॉन वरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे आपल्याला शेप, मीडिया, ऑडिओ, एलिमेंट्स, टेम्पलेट्स, वेक्टर ड्रॉइंग, टेक्स्ट, सध्या तर आपण यामध्ये शेप्स पाहू, मीडिया पाहू, ऑडिओ पाहू आणि टेक्स्ट पाहू, हे 4च ऑप्शन पाहू, कारण पुढचे जे आहेत ते खूप नेक्स्ट लेवल आहेत। तर सिंपली इथून एक रेक्टँगल सिलेक्ट करू। रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने आपण इथे मधोमध आणू। मधोमध आणल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स पाहायला मिळतील। कलर अँड फिल, बॉर्डर अँड शॅडो, ब्लेंडिंग, ऑपोसिटी, मूव्ह अँड ट्रान्सफर, एडिट शेप, प्रीसेट, इफेक्ट। तर सर्वात आधी आपण कलर अँड फिल मध्ये जाऊ। इथून तुम्ही कोणता एक कलर चेंज करू शकता। व्हाईट मध्ये ठेवून घेऊ। बॉर्डर अँड शॅडो मध्ये गेला, शॅडो ऑन करून घेतला की तुम्हाला शॅडो पाहायला मिळेल। इथे शॅडोचा कलर चेंज करतो, तुम्हाला बाजूला स्ट्रोक पाहायला भेटेल। स्ट्रोक पाहायला भेटला। यानंतर 3 नंबरच्या ऑप्शन वरती जायचं आहे। शॅडो वरती क्लिक केला तर शॅडो ऍड होईल। आपण इथे कलर चेंज करू, कारण आपल्याला शॅडो अशा पद्धतीने पाहायला मिळेल। तर अशा पद्धतीने शॅडो पाहायला मिळेल। व यानंतर ब्लेंडिंग मध्ये गेला की इथे खूप सारे ब्लेंडिंग ऑप्शन्स पाहायला मिळतात। डार्कन, लाईटन, कॉन्ट्रास्ट, डिफरन्स, कलर, मास्क अशा पद्धतीचे आहेत, ते आपण नंतर पाहणारच आहोत। यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफर मध्ये तुम्ही अशा पद्धतीने मूव्ह अँड ट्रान्सफर करू शकता। यानंतर एडिट शेप मध्ये याचा जो शेप आहे तो अशा पद्धतीने तुम्ही एडिट करू शकता, तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला जसा हवा तसा। प्रीसेट मध्ये नंतर पाहू, नंतरचा भाग आहे। इफेक्ट्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इफेक्टचा जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी इफेक्ट्स प्रोव्हाइड करणार आहे, कोणते इफेक्ट्स कशा पद्धतीने बनवतात तर ते आपण नंतर पाहू। आपण सिंपली काय करू, इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतो रुडो, विंडो अशा पद्धतीचा 4 ऑप्शन आहेत। इथून आपल्याला अशा बाण पाहायला मिळतात। पहिला बाण आहे तो स्टार्टिंगला येतो, दुसरा बाण आहे तो एंडला जातो, मधला जो असेल तो व्हिडिओ प्ले होतो आपला जो असेल तो। यानंतर इथे क्लिक केला की सिलेक्ट ऑल लेयर्स होतात, जे काही तुमचे लेयर्स असतील ते इथे सिलेक्ट होतात। यानंतर आपण इथून कॅन्सल करू इथून। यानंतर आपल्याला इथे या लेयरला सिलेक्ट करायचं आहे। वरती 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर सेव्ह माय एलिमेंट, फ्लिप हॉरिझॉन्टल, फिल अशा पद्धतीचे खूप सारे ऑप्शन्स येतात, ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे कशा पद्धतीने यूज होतात। तर आपण एक सिंपली एक अॅनिमेशन ऍड करू। तर सिंपली काय करायचं आहे, रेक्टँगल वरती क्लिक करायचं आहे। इथून मूव्ह अँड ट्रान्सफर वरती जायचं आहे, प्लस वरती क्लिक करा, 20 सेकंदावरती यायचे, पुन्हा प्लस वरती क्लिक करा व हा जो आपला रेक्टँगल आहे तो अशा पद्धतीने या कोपऱ्यामध्ये ढकलून द्यायचा आहे सिंपली। व यानंतर व्हिडिओ प्ले करून दाखवतो तुम्हाला। अशा पद्धतीने आपला जो व्हिडिओ असेल तो येणार आहे।
तर अशा पद्धतीने अॅनिमेशन करू शकता. यामध्ये आपण यूज केला की फ्रेमचा, ते तुम्हाला मी डिटेलमध्ये नंतर शिकवणारच आहे. तर भावांनो, हे होता पूर्ण अलाइट मोशनचा इंटरफेस. बेसिक पासून शिकवला आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व काही जे असेल ते खूप सारे एलिमेंट्स आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे. तरी भावांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला